सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. विकास म्हणजे नेमकं काय? झाड तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय? त्याच पुस्तकांमध्ये लिहिणं. झाड तोडू नका. काल जे दिलं ते आजसाठी गमावलं. आज जे गमावलं ते उद्यासाठी. आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही. आपलं आयुष्य असं आज, उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं. शंकेला कधीच समाधान मिळत नाही. चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही. मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही. म्हणूनच आजच्या क्षणात जगा, शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा. कारण आयुष्य आजचं आहे, त्याचा आदर करा, त्याला जगा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास, थोडा हलका फुलका आणि प्रेमाने भरलेला आहे. सकाळपासूनच मनात एक वेगळीच उत्सुकता, थोडा आनंद आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची इच्छा असेल. आज ऑफिसमध्ये काम जरा लवकर आटोपण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर थोडं लवकर घरी या आणि स्वतःसाठी, आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ खर्च करा. कधी कधी आयुष्याच्या धावपळीत आपण स्वतःला विसरतो, पण आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी आहे. आज गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. पण कोणतीही मोठी आर्थिक पावलं उचलण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. योग्य मार्गदर्शनाने तुमचं भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल होईल. आजची काळजी घेण्याची गोष्ट. गुंतवणूक करताना घाई करू नका आणि कुणाच्याही सांगण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आज स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी एक उत्तम दिवस आहे. तुमच्यातल्या कलागुणांना, छंदांना वाव द्या. एखादं छान पुस्तक वाचा, चित्र काढा, संगीत ऐका किंवा फक्त निवांतपणे बसून स्वतःशी संवाद साधा. आजच्या दिवशी दुसऱ्या कोणाच्या हस्तक्षेपामुळे किंवा अनावश्यक बोलण्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी थोडा दुरावा निर्माण होऊ शकतो. कधीकधी तिसऱ्यांची नाक खुपसल्यामुळे गैरसमज वाढतात. आजची काळजी. नात्यात संवाद ठेवा, गैरसमज वाढू देऊ नका आणि आपल्या प्रिय व्यक्तीला विश्वास द्या. आज तुमच्या जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असेल. एकत्र जेवण, गप्पा किंवा फक्त एकमेकांच्या सहवासात घालवलेला वेळ, या सगळ्यातून तुमच्या नात्यातला गोडवा अजून वाढेल. तुमचं प्रेम, तुमची आपुलकी आज तुमच्या जोडीदाराला खूप आनंदित करेल. दिवसाच्या एका क्षणी एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. अशा वेळी संयम ठेवा, थेट संवाद साधा आणि कोणत्याही गैरसमजांना वाढू देऊ नका. दिवसाच्या शेवटी तुमचा प्रिय व्यक्ती तुमच्या एखाद्या गोष्टीवर मन मोकळं हसेल, तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल. त्या गोड क्षणांचा आनंद घ्या आणि त्या आठवणी मनात जपून ठेवा. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.